शेतकऱ्यांना पीक विमा हा 3 ट्रिगरच्या माध्यमातून मिळतो। त्यामध्ये पहिला ट्रिगर आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, दुसरा ट्रिगर आहे तो म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि तिसरा ट्रिगर आहे तो म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित परिस्थिती। 3 ट्रिगरच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो, परंतु सरकार नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यामार्फत मिळणारे नुकसान भरपाई जास्त आहे आणि म्हणूनच सरकार लाडक्या बहिणींप्रमाणे पीक विमा धारक शेतकऱ्यांना सुद्धा असे काही नियम लावून पीक विम्याची टाळाटाळ करत आहे। यावर्षी फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार असा प्रस्ताव कृषी मंत्रिमंडळ बैठकीत 1 एप्रिलला घेण्यात आला आहे आणि हा प्रस्ताव कृषी मंत्रिमंडळ विभागाने सरकारला दिला आहे। आता पहा, नैसर्गिक आपत्ती असेल, प्रतिकूल परिस्थिती असेल, काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल किंवा पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई असेल, या चारीपैकी फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई याचीच नुकसान भरपाई आम्ही देऊ असा प्रस्ताव कृषी मंत्रिमंडळ बैठकीत 1 एप्रिलला घेण्यात आला आणि हा प्रस्ताव कृषी जे सरकार आहे ते सरकारांकडे देण्यात आला आहे। आता याचं महत्त्वाचं कारण असे का करण्यात आले तर तुम्ही इथं पाहिल्याप्रमाणे नैसर्गिक आपत्तीसाठी 1455 कोटीचा निधी मंजूर केला आहे। प्रतिकूल परिस्थितीसाठी 706 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत। काढणी पश्चात नुकसान भरपाई याच्यासाठी 141 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित याच्यासाठी 13 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत। आपण कंपेअर केलं तर यामध्ये सर्वात कमी रक्कम ही 13 कोटी आहे आणि ती रक्कम आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई आणि म्हणूनच सरकारने हा बेस्ट ऑप्शन निवडून पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई आम्ही देऊ असा कृषी मंत्रिमंडळ बैठक घेऊन त्यामध्ये एक प्रस्ताव करून तो सरकारकडे पाठवलेला आहे। तुम्ही वरती पाहिलं तर नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई याची रक्कम जास्त आहे आणि ती सरकारच्या तिजोरीला परवडणारी नाही, त्यामुळे सरकारने हे इग्नोर केलं आहे आणि याचा प्रस्ताव पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई आम्ही देऊ हा प्रस्ताव पुढे देण्यात आलेला आहे। मुळात शेतकऱ्यांची 1 रुपयात पीक विमा भरण्याची अट नाहीच। शेतकरी सरकारने ठरवलेल्या प्रीमियम भरायला सुद्धा तयार आहेत, परंतु पीक विमा योजना पूर्ण बंद करू नका। जी काही आमची ट्रिगर नुकसान पीक विमा रक्कम येते ती आम्हाला द्या अशी काही शेतकऱ्यांची मागणी आहे। म्हणजे तुम्हाला समजलं असेल की शेतकऱ्यांची 2023 मध्ये जी 1 रुपयात पीक विमा भरणे ही जी योजना सुरू झाली, सर्वसमावेशक पीक विमा भरणे ही योजना सुरू झाली आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली। त्यामध्ये बोगस शेतकऱ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे आणि सरकारला आता ते परवडना झाले आहे। त्यामुळे सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचे थोडक्यात ठरवलेच आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांनी अशी मागणी केली आहे की 1 रुपयात पीक विमा योजना तुम्ही बंद करू नका। तुम्ही पहिले काही तुमचं ठरलेलं प्रीमियम आहे, सरकारकडून ठरलेलं काही प्रीमियम आहे, ती प्रीमियम जे आहे ते आम्ही भरू, बेसिक प्रीमियम, आणि आमची पीक विमा योजना चालूच ठेवा असे शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे। परंतु प्रत्येक ट्रिगरद्वारे जे आमचं नुकसान झालं आहे ते मात्र आम्हाला द्या असं शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे। त्यामध्ये बघा बेसिक प्रीमियम किती येतं कॅल्क्युलेशन पूर्ण करून जे सरकारने कृषी विभागाने जे बेसिक प्रीमियम ठरवलं आहे, जे की 1 रुपया पीक विमा जी योजना आहे त्याच्या अगोदर जे बेसिक प्रीमियम होतं ते शेतकऱ्यांकडून भरलं जात होतं ते किती होतं बघा। रब्बी पिके यासाठी 1.5%, त्यानंतर खरीप पिके यासाठी 2% आणि नगदी पिके यासाठी 5% असं प्रीमियम होतं। इतकं प्रीमियम भरून शेतकरी पीक विमा योजनेचा लाभ घेत होता आणि इथून पुढे पण आम्ही घेऊ। तुम्ही पीक विमासाठी 1 रुपयात पीक विमा, सर्वसमावेशक पीक विमा करण्याची गरज नाही, परंतु तुम्ही आम्हाला फक्त जी पीक कापणीवरील नुकसान भरपाई आहे ती आता जी तुम्ही प्रस्ताव मांडला आहे तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही असे प्रत्येक शेतकऱ्यांकडून मागणी येत आहे। कारण नैसर्गिक आपत्ती असेल किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असेल याच्यामुळे नुकसान झालेले भरपूर शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळत नसेल
तर पीक विमा योजनेचा फायदा नाही। त्यामुळे तुम्ही 1 रुपयात पीक विमा सर्वसमावेशक पीक विमा जी योजना आहे ती पूर्णपणे बंद करू नका। आमच्याकडून जे काही बेसिक प्रीमियम आहे त्या प्रीमियममध्ये आम्ही पीक विम्याचे इथून पुढे फॉर्म भरू, परंतु आम्हाला हे जे तुम्ही 4 ट्रिगर आहेत ते 4 ट्रिगरच्या माध्यमातून होणारे नुकसान हे नुकसान भरपाई आम्हाला मिळालीच पाहिजे। यामध्ये 8 वर्षात एकूण विमा कंपन्यांना एकूण 10,543 कोटींचा नफा सुद्धा झाला आहे। राज्यात 43,210 कोटी रुपयांचे प्रीमियम भरले आणि त्यापैकी 32,358 कोटी भरपाई शेतकऱ्यांना दिली। बाकी सर्व विमा कंपन्यांचा फायदाच झाला आहे। म्हणजे मागील 8 वर्षात, आता ही तर 1 रुपयात पीक विमा भरणे ही 2023 पासूनची योजना आहे, परंतु मागे 8 वर्षापूर्वी जे प्रीमियम बेसिक प्रीमियम कृषी विभागाने कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे, कृषी कंपन्यांनी कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे, आपण आता मागं पाहिलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी प्रीमियम भरले आहे। त्याचा फायदा सरकारलाच झाला आहे, शेतकऱ्यांना कमी पण सरकारला जास्त झालेला आहे। तर आता एकंदरीत सर्व पाहिलं तर सरकार कुठेतरी शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे असे दिसत आहे। तुमच्या यावरती काय मत आहे हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। परंतु आपण आता जी माहिती पाहिली, बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जात होतं की मंगळवारी पीक विमा जमा करू, असं कृषी विभागाने सुद्धा सांगितलं होतं। मंगळवारी पीक विमा जमा करू। अग्रिम पीक विमा 3 जिल्ह्यांसाठी घोषित केला होता आणि त्यातील एका जिल्ह्याला फक्त तुरळक प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिम पीक विमा जमा सुद्धा झालेला आहे, परंतु बाकीचे जे पीक विम्याची रक्कम आहे ती मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेली नाही। आणि आता तर कृषी विभागाने असा प्रस्तावच टाकला आहे की आम्ही फक्त एकाच ट्रिगरच्या माध्यमातून मिळणारी नुकसान भरपाई आहे तीच देऊ, कारण ती कमीत कमी रक्कम आहे असे सरकारला माहीत आहे, तरीही शेतकऱ्यांना वेड्यात काढलं जात आहे। कारण सगळ्यात कमी रक्कम आहे, सगळ्यात कमी जी रक्कम आहे 13 कोटीची मंजूर होत आहे ती आहे पीक कापणीसाठी भरपाई नुकसानसाठी आहे आणि ती 13 कोटीची रक्कम ही सरकारला परवडणारी रक्कम आहे। त्यामुळे सरकार शेतकऱ्यांचा विचार न करता स्वतःचा विचार करून, स्वतःच्या तिजोरीवरील विचार करून आता तर कर्जमाफीची अजित पवार यांनी धमकीच दिलेली आहे, परंतु बाकीच्या ज्या योजना आहेत नमो शेतकरी योजना, पीक विमा, नमोचा मात्र प्रस्ताव सांगितल्याप्रमाणे तीही देवेंद्र फडणवीस यांनी 1 तारीख दिली होती, परंतु त्या तारखेला न जमा करता दुसऱ्याच तारखेला, परंतु नमोचा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु पीक विमा अद्यापही कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। आणि हा कधी होणार याकडे शेतकऱ्यांची आतुरतेने शेतकरी वाट पाहत आहेत। 3 ट्रिगरच्या माध्यमातून आमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला पाहिजे असे प्रत्येक शेतकऱ्याची मागणी आहे। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। तुमचं यावर काय मत आहे तेही कमेंटच्या माध्यमातून सांगा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।